8 डिग्री दिल्ली दिल्ली। मला लडाख बघायचं या सिरीजच्या तिसऱ्या भागात आपण बघूया या मित्रांचा पहिला विमान प्रवास कसा सुरू झाला। पहिल्यांदा विमान प्रवास करणाऱ्या या पोरांना एअरपोर्टवर आल्यावर कळलं की विमानापर्यंत पोहोचायला कधी कधी अशा एका बसमध्ये बसावं लागतं। गच्चीवरून विमान बघणारी पोरं आज पहिल्यांदा अगदी जवळून विमान बघत होती। मग काय प्रत्येकाने प्रथेप्रमाणे विमानाला चिटकून फोटो काढला। फोटोच्या लाईन मध्ये पहिला तुषार गोडके जो यांच्या ट्रिपचा नेव्हिगेटर होता, दुसरा नितीन कुंभारचा जो यांच्या ट्रिपचा खजिनदार होता आणि तिसरा जो या ट्रिप मध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी उपयोगी पडायचा असा राजन मिरगड। आता फायनली वेळ आली होती विमानात पहिल्यांदा बसायची। माणसं अगदी गुळाच्या ढेपेला मुंग्या लागाव्यात तशी विमानात भरभर चढत होती, पण ही पोरं मात्र प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपत होती। विमान उडालं आणि खिडकीतून आपल्या झगमगत्या मुंबईचा नजारा अगदी भन्नाट दिसत होता। त्यात एअर इंडियाचं पंचपक्वान्न समोर आलं आणि प्रवास अजूनच भारी झाला। आपलं विमान नक्की कोणकोणत्या शहरावरून चाललंय याचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्यात पोरं एवढी गुंग झाली की 2 तास कधी संपले हे त्यांना कळलंच नाही आणि ते शेवटी दिल्लीला येऊन पोहोचले। वेलकम टू दिल्ली। आणि आम्ही आता दिल्ली एअरपोर्टला उतरलोय। रात्रीचे 4 वाजलेत आणि टेम्परेचर आहे 8 डिग्री सेल्सिअस। दिल्लीतूनच लेहसाठी पुढची कनेक्टिंग फ्लाईट पकडायची होती, पण जेव्हा ही पोरं गेट वरती गेली तेव्हा समोर कोण होतं माहितीये? आपल्या भारताचे शूर फौजी आणि जे यांचे सहप्रवासी होते। लडाखच्या या प्रवासात यांना बसलेला एक सुखद धक्का बघूया पुढच्या भागात।